इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. दुःखानं रापलेल्या जगण्यामध्ये आनंद पेरण्यासाठी घेऊन आलोय एकदम अस्सल आणि अव्वल दर्जाचं हास्याचं बियाणं, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, वेगवेगळ्या विनोदी शैलीतील सगळे विनोद या एकाच मंचावर डौलानं मिरवणारी आपली ही हास्याची शेती बघायला आज आपल्या कार्यक्रमात एक खास पाहुणे आलेले आहेत. मंडळी, मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या सहज, मिश्किल, खुसखुशीत विनोदी अभिनयानं सगळ्या प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आणि आपल्या सुरेल आवाजानं त्यांना मंत्रमुग्ध केलं, असे मराठी रंगभूमीवरचे सुपरस्टार दिग्गज गायक अभिनेते प्रशांत दामले सरांचं आपल्या या कार्यक्रमात टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. येत्या 21 ऑगस्ट पासून सोनी मराठीवर सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे हा गायनाचा कार्यक्रम स्पर्धा ही आपल्याला शुक्रवार शनिवार रात्री 9 वाजता बघायला मिळणार आहे. आणि या गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत प्रशांत दामले सर. त्यांच्या या नवीन इनिंगसाठी त्यांना हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. मंडळी, ज्यांची एंट्री झाली की डोक्यातलं टेन्शन रुसून कोपऱ्यात जाऊन बसतं, असे अरुण कदम आज स्वतःच रुसून बसलेत. त्यांचा रुसवा काढण्यासाठी धावून आलेत हायपेसमध्ये कॉमेडी करणारी ग्रेसफुल कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव, फिल्टर बड्याचा बच्चन गौरव मोरे आणि त्यांच्या सोबतीला आहेत पंढरीनाथ कांबळे आणि कॉमेडीच्या मोर्चातले खंदे कार्यकर्ते बने आणि दत्तू. अरे चला चला, नवऱ्या मुलीचे मामा कुठे आहेत? लवकर, मुहूर्त टळून चाललाय, जरा लवकर या. मामा, मामा, आम्ही नाही जा. असं मामा म्हणतो म्हणजे आम्ही नाही जा. मामा, काही जा. मामा, काय चाललंय तिकडं? लग्नाची येळ टलून चालली. चल ना मामा तुम्ही. अरे कसा चालू असा रे? चातलं एक बघ, कपडे बघ काही झाले, माझा सदरा बघ, माझा लेंगा बघ. आतला म्हणजे कपड्याचं कुणी माप घेतलं त्याला फक्त माझ्याकडे आण. अरे हा मला लेंगा दिलाय का लुंगी दिले? चाचला. अरे मांज्याच या लेंग्यामध्ये मी जवळजवळ 10-15 वेळा अडकून पडलो. औरा मोठा लेंगा दिलाय ना, तर याच्यात नुसता मामा नाही तर मामा मामा असे 2 मामा राहतील रे. गावातली पोरं माझ्या पाया परायला आयली. चातला 10 मिनिटं माझा पाय शोधत होते. मग मीच बोललो रे वसारण, आता बस करा, मी तुमच्या पाया पडत. मामा, हे काय जायलंय तुझं? झालं बघ ना. तुझे कपडे तर पोराकडच्या लोकांनी शिवलं होतं. मग म्हणजे मामा, पोराकडच्या लोकांनी तुझा पचका केला? पचका नाही ग, लांबूल का जायलाय. थांब थांब थांब, 1 मिनिट, तू टेन्शन जाऊ नको, मी नाही बघता. गौरवजी, ओ गौरवजी. ए नमा, ए अरे चल ना लवकर, मुहूर्ताची वेळ टळून चालले. मामा चला ना. 1 मिनिट, गौऱ्या, हे काय शिवलंय? हे काय हा? अरे बाप, मामा तुमचे पाय कुठे गेले? अरे पाय कुठं नाही गेले, लेंगा पायावर न गेलाय वासाऱ्या. ना तुझ्या बापसानी एक कपडे शिवायला सांगितलं. मी त्याला बोललो रे वासाऱ्या, माझ्या टेलर कर कपडे शिवा, तर त्याने नाही ऐकला रे. माझी अंडर पॅन्ट सुद्धा माझा टेलर शिवतो रे. ना त्याला टेपची गरज नाही लागत, ते सगळं वितावर ना माप आहे, सगळी माप त्याला माहिती आहे. तुझ्या बापसाने जो टेलर आणला ना, त्यांनी सेंटीमीटर मध्ये माप घेतलंय ना, मीटर मध्ये कपडे शिवून आणला ना. हे काय केलं गौऱ्या? मामा 1 मिनिट. अरे नाही करायचं होतं, शिवायचं होतं तर स्पष्ट सांगायचं ना की मी शिवणार नाही म्हणून कापरं. हे असं नाही करायचं. मांज्यात आवरी ताकद आहे ना की मिनी माझ्या मामाच्या पायावर ना हजारो लेंगे अशा उधळून टाकले असते. ग बाय, 1000 जाऊन ते सध्या एक झाकायला ती. अरे मामा, मग सकाळपासून सांगायचं ना, होतात कुठे तुम्ही? कुठं होतात म्हणजे? जरा मला सकाळी लहान पोराच्या पंक्तीत जेवायला बसवलं. तुम्हाला 1 मिनिट आहे,
आता मध्ये पडू नका एखादा मारून टाकतो आता बघा मी कोण रे नाही नाही थांबा थांबा कोण रे मामाला घेऊन गेला कोण आहे तो वासारे ओरडतोस कशाला तूच माझा बसवलं तिकडं गौऱ्या नुसतं बसवलं नाचतं कानाला पकडून बसवलं अरे मामा ते मी तुला बोलतोय रे मी मामा हाय तर यो मना बोलतो चला मम्मम हाय अरे ते रे या वसाऱ्याला मामा आणि मम्मम मधला फरक कळत नाही तुझा निर्णय चुकलाय तू याच्यावर लग्न करूच नकोस कॅन्सल करून ओ टाकू मामा लागला तुम्ही सरळ सरळ माझ्या तोंडावर माझा अपमान करताय वसाऱ्या तोंडावर नाही रे तोंडात बसून तुझा अपमान करील वसाऱ्या त्या पंक्तीत तू मला बसवलं तिकडे एकटाच पोरगा मी मिशीवाला होतो माहितीये ती सगळी लहान पोरं म्हणा बोलतो हे बघ ए डालीची मिशी आली याला डालीची मिशी आली वसाऱ्या मामा मामा तुम्ही टेन्शन घेऊ नको मी नाही बोलता गौऱ्या तुम्ही माझ्या मामाची किती इज्जत घालवलीस रे लहान पोरांमध्ये बसून अरे तुला माहित नाही माझा मामा माझ्यासाठी काय चीज माझ्या मामाला मिनी लहानाचा मोठा केला बाय थोडं जास्त होते मी मोठं केलंय अरे तुला. तू नाही. ते माझ्या मामाने मला लहानाचं मोठा केलं मामा ते जाऊ दे हे बघ लगीन झालं ना की मी सगळं निस्तरत हा. हा आता काय कर मंदी आरकाटी आणू नकोस प्लीज मी आरकाठी नाही अख्खा पोकल बांबू आणून त्याला मारणार आहे मामा तर काय झालं अरे या वासाऱ्याचं लग्न होऊ शकतं ना माझं अजून जुलत नाही मी जलणार नाही काय ह्याच्यापेक्षा मी कौरा फेर आहे बा अरे मग करायचं ना लग्न तुम्हाला कोणी अडवलं हे ह्यांचं लग्न काय नाही झालं का काय नाही झालं सांगू आता ते मामी नाही मिळाली मामाला मंगून लगीन नाही अरे जायला मग मी तेच विचारतोय याला मामी काय नाही मिळाली अरे वासाऱ्या लग्नच नाही झालं तर मामी कुठून येईल कोण आहे रे तुम्ही दोघं मी तेच विचारतोय ना एक मिनिट मामा ऐक तू सोर ना आता आज लगीन आहे ना तर आजच्या दिवस प्लीज हट्ट करू नको हा. हा मी नाही का बोलतं तुझं जसं लगीन मोरलं तसं आमचं लगीन मोरावं असं वाटतं तुला नाही ना एक मिनिट म्हणजे ह्यांचं लग्न झालं होतं जायलं होतं एक लग्न जायलं होतं पण हा. काय झालं नेमकं लग्नामध्ये बिदायच्या येलेस ना मामी ना आईच्या गल्ल्यामध्ये परून धाय मोकलून रडत होती ते मामाला बघवलं नाही तर मामा बोलला 1 मिनिट तुला त्रास होतोय तू इथंच थांब मी जातो लगीन कॅन्सल मंगून मग ते मोरलं अच्छा हा. म्हणे नाही बघवली रे त्या पोरीची ने आईची तुटा ताटू मामा ती तुटा ताटू नाही टाटा तूट म्हणतात त्याला अरे मिनीची बघवली ना ती तुटा ताटूच होती वाचाऱ्या तू बघितलीस नाही मग ती तुटा ताटूच होती अरे पण तुम्ही जर असं केलं एवढं इमोशनल झाला तर तुमचं लग्न कसं होईल वाचाऱ्या तुझं जर लग्न होत असेल ना तर जगामध्ये कुणाचं पण लग्न होऊ शकतं वाचाऱ्या. ऐका ना मी नाही का बोलतो हे बघ 1 मिनिट गौऱ्या हा. 1 मिनिट आमच्या दोघांचं लगीन झालं ना तर मामा आम्ही जोरी ना तुझ्यासाठी मामी शोधू पण तुम्ही पिली जाता चल तिकडे सगळी माणसं कोलम चल चला नाही ठीक आहे आधी मला नवीन लेहंगा द्या मग मी येत अरे मामा आता कुठून देणार नाही का ते तर सांगा ना वाचाऱ्या तुझा लेहंगा म्हणा दे 1 मिनिट माझा कशाला मी नवरदेव आहे मोठा शांडा नवर देव मला लेहंगा पाहिजे तर नाही तर लग्न cancel. नाही ऐक 1 मिनिट गौऱ्या तुला आता ऐकावंच लागल आणि जर तू लेहंगा नाही काढून दिलास तर आपल्या दोघांचं लग्न मोरलं अरे मामा अरे ऐक ना यार तू असं काय करतेस लेंगा नाही दिला पण लग्न मोडणार आहेस मला मोरायचं अगं, ऐक ना मी लेंग्याच्या आतून पिवळी चड्डी घातली का आणि मी नवर कसं दिसेल अरे ते काय फरक पडतो वासारे आंतरपाठच्या वरच सगळ्यांना दिसत नाही तर मी आता लंगोटवर सगळीकडे फिरणार नाही 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 थांबा थांबा नाही मी 1 मिनिट गौऱ्या प्लीज दे ना लेहंगा काढून प्लीज तुला माझी शपथ लय विचित्र वाटेल ते यार मी लग्न मोरीन मग. आता देतो तर जगात मी पहिला असेल हा, असा नवरदेव त्याचं लेंग्यासाठी लग्न मोडतंय घे मामा लेंगा पिवली चड्डी आहे ना हाय हाय लेंग्यासाठी भांडण करतोय हा माणूस घे हा लेंगा घे जे ठेव तुला जे झालं खुश चला आता जाऊया चल लग्न माझं चला आता हा चल अरे त्या हळदीन मला मटण सुद्धा खायला मिळालं नाही रे का तुम्ही हळदीला कुठे होतात कुठं होतं म्हणजे मी आपलं जरा नाचायला सुरुवात केली तर त्या काकाला बोललो काका प्लीज मला जरा खांद्यावर घेता काय हा. त्यांनी मला खांद्यावर घेतला हा. आणि जी नाचायला सुरुवात केली पहिली जी उडी मारली ती डायरेक्ट मी पत्र्यावर
न पत्र्यावरनं मी बोलतो रे वासरून मला खाली घ्या पण कोण ऐकते सगळे तराट. तरीच मला तुम्ही हळदीत कुठे दिसले नाही ते. अरे कसं दिसणार वासऱ्या, मी पत्रावर अडकलो होतो ना. पण मला कळत नाही, त्या काकाला तू काला सांगितलंस मला कांद्यावर जे अरे मंगून? काय झालं, मी ना आपलं असं नाचत होतो. आता माझ्या भाचीचं लग्न आहे तर बोललं थोडं नाचूया, अशी मस्त नाचूया. पण सगळ्यांची पोट माझ्या डोक्याला इकडे तिकडे धडकत होती माहितीये. मी बसलो चाहतलं नाही ना, आपल्याला नाचायचंय तर कुणाच्या तरी खांद्यावर बसायला पाहिजे. तर मी त्याला बोललो काका प्लीज मला खांद्यावर घ्या. आता खांद्यावर घ्या सांगितलं का डायरेक्ट पत्र्यावर ठेवायला सांगितलं मी. बापरे गौऱ्या, जाऊ दे ना. गौऱ्या कवरा अपमान केला रे काकाने तुझ्या माझ्या मामाचा. हा? म्हणजे तुम्ही त्याला लहान पोराच्या पंक्तीत बसवला, त्यांना पत्र्यावर नेऊन ठेवला, न खरकाटी भांडी घासायला लावली. हे जरा जास्तच आहे, मध्येच कुठे घालते ती भांडी घातली खरकटी. आता आवरं भांडण होतं तर म्हणलं 2-3 खोट चिटकवून टाकू. त्यामुळे अरे थोडं माझ्या जोर पडला. तोंडावर कशाला बोलताय, पाठीमागे बोला रे. अरे वासाऱ्या मग तुला गलत नाही, तुला अक्कल पाहिजे ना. पाठ फिरव ना, आमचं काय चाललं तर कशाला ऐकतो. कांगार भरून वासाऱ्या. झालं तुमचं, चला ना आता. नाही, चला हा, चला मामा चला. चला, आता मामा. झालं ना, लेंगा मिळाला, सगळं झालं, बकरी नाही पण नाही झालं. नाही, मला नाचायचंय. अरे मला नाचायचं. बरं ठीक आहे, मी गाणं लावतो आता राचा. हा नाचा. हा, चालेल तुम्हाला. चालेल ना, मामा? नाचा मग, मी गाणं लावेल ना. नाही नाही, मला खांद्यावर नाचायचंय. ले नखरे आहेत तुमचे, ले नखरे आहेत. तुझा मामा आहे ना, आता ठीक आहे ना. हा. हे बने दत्तू. हा, बोलो. या. या गाणं लाव. चल, हा, हा. त्यांच्या खांद्यावर बसून नाचा. बने दत्तूच्या खांद्यावर बसा, त्याच्या खांद्यावर बसा. नाही 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 नाही, म्हणा यांच्या खांद्यावर बसून नाही नाचायचं. मग? मला नवरदेवाच्या खांद्यावर बसून नाचायचं. तुझा मामा एवढा आहे पण लय माजलेला आहे. ठीक आहे. नाही तर लग्न कॅन्सल. नाही. गौरी ऐक ना, आता कर ना काहीतरी पूर्ण. आता एवढं सगळं केलंय, आता चड्डीवर आलो, अजून काय करू. कर इथे या. पूर्ण कर. हा, चल वाजव. सपोर्ट दे. अरे हे करा ना, हे. अरे हे करा ना यार. अरे अरण्या, काय झालं? तुझी हाईट वाढली यार. कोण कुणाला बोलते? अरे नवरदेव कुठे आहे नवरदेव? अरे हा काय वाचा. अरे काय चाललंय हे अरे. तुमचं? चला 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 सगळं मुहूर्ताची वेळ टळत चालले. झालं तुमचं, उतरा आता. चला उतरा घरामात. आलो अरे, झालं. उतरा, लवकर, लवकर या. तुम्ही या पुढे, आम्ही आलो. तो मामा लक्षात ठेवा, काय झालं? ह्याच्या पुढे कुणाच्याही खांद्यावर चढून नाचू नका. काय रे? तुमचं वय झालंय. कांगार भरून बसायला. मला ह्याच्या खांद्यावर परत बसून नाचायला. वा मजा आली, सुपर हिट. सई, मामा किती गोड आहेस रे तू. असा मामा सगळ्यांना मिळावा, गोड गोड एकदम. मला कपड्यांबरोबर जी आयडिया केली ती खूप आवडली. आणि अरुणदा, आज तुम्ही सुटला होतात, म्हणजे गौऱ्या आणि नमा असताना सुद्धा तुमच्याकडून लक्ष आमचं अजिबात विचलित होत नव्हतं. आणि आता काय पुढे, हे जे नेहमीचं असतं, आता कुठला बाण, ते आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. गौऱ्या मस्त, नमा तू खूप 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 सुंदर दिसतेस. Thank you, दृष्ट काढून घे. मजा आली, धमाल परफॉर्मन्स होता आणि माझ्या भावाने लिहिला होता. प्रसादा. मामा खूप गोड आहे, मला मान्य आहे. अरण्या, मुळातच तू आलास की तुझ्याकडे बघून एवढं हसायला, तर त्यात तुझे आज कपडे, मी संपलोच होतो. म्हणजे जेव्हा तू उठलास बॅकने आणि पूर्ण स्किट तू ते पायात ते लेंगा येतो आणि तरी कमाल मॅनेज केलंस तू. आणि किती विचित्र दिसतंय ते पात्र सगळं खरंच. ना मग खूप गोड दिसतेस आणि खूप गोड बॅलन्स केलंस. गौऱ्या, नेहमीप्रमाणे एक नवरा मुलगा म्हणून मुंडावळ्या लावल्या असत्यास तर छान वाटलं. म्हणजे लावल्यास? अरे मला हे कॉम्बिनेशन आवडलं आणि मी अशी इच्छा व्यक्त करतो की या कॉम्बिनेशनची ताटू तुटा कधीच होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. प्रशांता, तुम्ही स्वतः दिग्गज गायक अभिनेते आहात आणि सिंगिंग स्टार ह्या कार्यक्रमात आता गायक अभिनेते तुमच्या समोर परफॉर्म करणार आहेत. तर एक परीक्षक म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन किंवा स्पर्धेचे निकष काय असणार आहेत? नाही, खरं सांगू का, पहिल्यांदा कविता आपल्या हातात येते, मग त्याला सूर लागेल की त्याचं गाणं होतं
आणि मग गायक गातो आणि लोकांपर्यंत किंवा रसिकांपर्यंत पोचतं. आता गंमत अशी आहे की जेव्हा ते गाणं अभिनीत होतं म्हणजे ये जो मोहब्बत है, हे जे एक्सप्रेशन्स आहेत, ही एक्सप्रेशन्स आल्यानंतर आपल्याला कळती शाबाश, पटकन पोचतात आपल्यावर इथपर्यंत. तर या कार्यक्रमात जो स्टार आहे तो अभिनेता किंवा अभिनेत्री आहे. त्यामुळे त्याचं ते काम आहे की आम्हाला गाणं ऐकताना जेवढं 2 सेकंद लागत असतील तर गाणं सादर करत असताना 1 सेकंद लागायला पाहिजे. त्याचा चेहरा आधी, चेहऱ्यावरून आम्हाला त्या गाण्यातली एक्सप्रेशन्स आम्हाला कळायला पाहिजेत. माझ्याबरोबर सलील आहे आणि बैला आहे, त्यामुळे सूर आणि बाकी सगळं त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे. माझ्याकडे डिपार्टमेंट हे आहे की आ केल्यानंतर कितव्या सेकंदाला मला कळतंय की काय म्हणायचं आहे कवीला. त्यामुळे जरा गंमत येणार आहे. आणि जी सगळी गायक मंडळी जी आहेत ती तगडी आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून खूप छान छान मास्तर पण त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे मला आशा नाही आहे, मला खात्री आहे की हा कार्यक्रम खणखणीत होणार आहे. वा वा वा, धन्यवाद. मंडळी, कॉमेडीतले सगळे राग अगदी खणखणीत गाणारा प्रसाद खांडेकर आणि कुठल्याही शैलीतला विनोद अगदी सहज सादर करणारा पंढरीनाथ कांबळे हे दोघे मिळून आज इथे रंगवणार आहेत गाण्याची मैफिल. आणि आज त्यांच्या सोबतीला आहेत मॅडनेसचा ठोक विक्रेता समीर चौगुले आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. बघूया हे चौघे मिळून आज इथे लाफ्टरची कुठली पट्टी गाठताय ते. अरे सुरू करा ना. अरे किती उशीर. अरे करा सुरू. हो सुरू करा ना. अरे बाबा काय झालं किती झालं अजून आलेलं नाही ते. करा ना. किती उशीर अजून. अरे चालू करा ना. नमस्कार रसिको हो, नमस्कार. भावनाट्य संगीताच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, आता मला कल्पना आहे थोडासा उशीर झालेला आहे. लवकरच हा कार्यक्रम सुरू होत आहे. आज तुमच्यासमोर फार मोठे 2 दिग्गज कलाकार येणार आहेत, आपली कला सादर करणार आहेत. त्यातले पहिले गायक आहेत पंडित पंढरीनाथ. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि दुसरे आहेत शालू रख्खा मोरेख्खा. ते आता कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. खरं तर लेट झालेला आहे त्यामुळे ते लवकरच चौगले साहेब आले सॉरी आलो. तर लवकरच सुरू करतोय. काय झालंय. सॉरी ही वेळ आहे यायची. नाही सॉरी म्हणजे पंढरीनाथजी काय हे चाललंय. तुम्ही रिस्पेक्ट देतो तुम्हाला. ही वेळ आहे यायची. 7चा कार्यक्रम होता. किती वाजता येताय तुम्ही. बरोबर. ते मोरेखा मोरेखा कुठे येतात मागावून येत आहेत. अरे मागवून म्हणजे कधी मागवून येणार आहेत ते मोरेखा. हा आता तुम्ही आलात ना, एक काम करा 25,000 तुम्हाला देतो. तुम्ही कार्यक्रम सुरू करा. असं कसं 50,000 रुपयाची बिदागी ठरली. अरे ते दोघांना. तुम्ही एकटेच आलात ना, तुम्हाला मी 25,000 रुपये देणार. तुम्ही कार्यक्रम सुरू करा. कळलं का. येत आहेत त्या तुम्ही कार्यक्रम मला टाळक्यात जाऊ नका. आता मी रिस्पेक्ट देतो. तुम्हाला रिस्पेक्ट देतोय. हा सटकलं ना आयुष्यपत सांगतो मी. हा इकडे खूप टेन्शन आहे. इकडे समजलं का तुम्हाला. तिकीट विक्री झालेली आहे सगळी. कळलं. हाऊसफुल कार्यक्रम आहे तिकडे. सुरू करा. सांगू नका. हा अरे बने, अरे हा मोरे कुठे राहिला. याने प्रॉब्लेम केला. आता स्वतः तर नाही आला, पैशांचं नुकसान करून बसलाय. आणि तुला नुसताच तबला वाजवता येतो. जरा गाणं बिणं शिकला असतात तर. आता कोणाला इकडे बसवू. आता मी गाणं शिकू. नाही बनेने नक्की काय काय करायचं ते सांगा एकदा. भगवान तेरा अजब है मेला आज लगाऊंगा मैं ठेला. भगवान तेरा अजब है मैं आज लगाऊंगा मैं ठेला. सिया रामचंद्र की जय. जय जय बजरंग बली की जय. सियावर रामचंद्र की जय. गुरुजी मला कोणतरी मोठा गायक दिसतोय आणि मला असं वाटतं की ते ह्याच मैफिलीला आलेत. हो ह्याच्या पेहरावावरनं आणि आवाजावरनं गायकच वाटतंय तो. नमस्कार. अरे जयराम जी की. अरे थांब आधी डायरेक्ट थांब. जयराम जी की. हा आपलं नाव. आम्ही पंडित शंकरलाल पंडित माझं नाव आहे. अच्छा म्हणजे तुम्ही पण पंडित जी आहात. आम्ही ओरिजिनल पंडित वा, 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 आहे. छान. पंडित एक जरा रिक्वेस्ट होती. जरा थांबा. जरा तुम्ही आ करा. हा बघा एकदम ओरिजिनल आहे. बघा तुम्ही. ही अजबत पद्धत आहे यांची. लोक पेढा भरून स्वागत करतात. हे पाणीपुऱ्या भरून स्वागत करतायत. गुरुजी कसं आहे, काय काय गायक कसे खडी साखर खाऊन गळा तापवतात किंवा काय काय जण पान खाऊन तापवतात.
यांच्यात सुकापुरी खाऊन तापत असतील. बरोबर आहे. बरं पंडितजी एक छोटीशी समस्या होती. अरे बोला ना, काय करायचं हा, मला आहे? तुम्ही समस्या सांगा ऐकून घे ना, फक्त. समस्या ऐकून घ्या आधी. हा समस्या होती, काय झालं माझ्या साथीला इथे एक जो साथीदार येणार होता या कार्यक्रमात, तर तो आज आलेला नाहीये. तर तुम्ही मला कार्यक्रमाला साथ देऊ शकाल? अरे मोठी मेहरबानी झाली, एकदम मोठी मेहरबानी झाली. तुम्ही एक काम करा, तुमच्या बाजूला जो आहे मला असा छोटासा जागा देऊन टाका, मी तिथे माझा ठेला लावून टाकतो. ठेला? गुरुजी काय काय गायक कसे मैफिल म्हणतात, बैठक म्हणतात, संध्या म्हणतात, तसं वाराणसीमध्ये ठेला म्हणत असतील. बरं हा म्हणजे आमचा वाराणसी अमेरिकेत लावला तरी आमचा ठेलाच असतो. हरकत तिथे नाही, पण हरकत आमचा नाही. अरे ठेला. अगदी अगदी सन्मानाने तुमचा इकडे ठेला लावा तुम्ही. आपल्या दोघांचे असे ठेले बाजूबाजूला लावू आपण. ए भगवान तेरा अजब है मेला, आज लगाऊंगा मैं ठेला, आज लगाऊंगा मैं ठेला. हे कार्यक्रमात आता नाही. चालतो आहे मग. आता आता चालू करूया आता आपण. सुरू करूया. हा, तर पंडितजी पटकन चालू करूया आपण. जरा थांब. हा जो आहे मी इथे लावून टाकला आहे. आणि हे बघा पंडितजी, हा सामान सगळा इथे आहे. रगडा तिथे गरम करायला ठेवला आहे, मी लगेच घेऊन येतो. थांबा. एक मिनिट. हे पाणीपुरी कशासाठी? कशा हे बघा, हे आता असा पलटी नाही मारायचा तुम्ही. आता आपला ठरलेला आहे, आपण बाजूबाजूला ठेला लावायचा. माझा जो आहे पाणीपुरीचा ठेला आहे, तुमचा मंचुरियनचा ठेला आहे. मी याला मंचुरियन बनवणारा वाटतो. गुरुजी हा व्यक्तिमत्वाचा दोष आहे. बरं बरं, हरकत नाही. म्हणजे तुम्ही गाणारे पंडित नाहीये? नाही तसा नाही, कधी कधी मी असा पाणीपुरी विकताना थोडा थोडा गाऊन घेतो. अरे म्हणजे तू पाणीपुरीवाला आहेस? मग मी पंडित आहे कशाला अरे सांगितलं? आता माझा आडनाव आहे पंडित, पंडितच सांगणार का? मग काय खांडेकर सांगणार? अरे यार, पण बोलतो यार, आता काय करू यार, मी त्या चौगुलेला सांगून बसलो आता कार्यक्रम सुरू करतो म्हणून. ते काय मला माहित नाही. तू इथे मला आता गाण्याला साथ द्यायचीस. गाण्याला म्हणजे मी गायाचा आहे मैफिलीला, अरे हा. आम्हाला नाही जमणार. आम्हाला मला- आम्हाला नाही. गुरुजी मग गुरुजी कर्तन उघडतात, कर्तन बसा लवकर. मला- आम्हाला मला नाही इच्छा जम- आम्हाला सोड. पंडितजी, आम्हाला नाही. इथे बस नाही ना, आता मला इथे साथ द्यायची. पण आम्हाला असाच आपण कुठलाच काम असाच नाही करत. हा ठीक आहे देईन तुला बिदागी. 300 रुपये देईन तुला. पंडितजी कसा आहे, पकडला गेलो तर एकदम ना असा एकदम कुत्र्यासारखा मारतात. लय मारतात. ते मला काय माहित नाही, पण तुला आता इथे मला साथ द्यावी लागेल. मला कोरस द्यायचा तू. काय द्यायचा? कोरस. म्हणजे कसा असतो तो? मी तुला सांगतो आता. ते गाणं जे माझं आहे ते मी तुला म्हणून दाखवतो. अरे हे सोपं आहे, माझ्या डाव्या हाताचा मड आहे. अच्छा. असं आपण लगेच गाबू शकतो. हे बघा, एकदा ट्राय मारून बघूया. चला तुम्ही गाबा. सांज वेळ आज झाली ही. हे 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 शाबास. हे हे हे. शाबास, शाबास. मारला संकटा, मारला मला मराठी. अरे नाही हे मारला नाही बाबा. मारला तू आता मला. मराठी माणसाने मारला नाही तुला. शाबासकी दिली मराठी माणसाने. बैस. हा मस्त. तुला जमलंय आता हे असं एकदम होऊन व्यवस्थित. जाईल आपलं. आता हे असंच तू मला कोरस द्यायचंय. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालतो आहे पंडितजी. म्हणजे हे जे चालू झाला आहे आपला, हो. सगळा सुरू झाला हो, हो. आहे. एक मिनिट थांबा. हे 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 काय केलं? कसा आहे पण नाही, कसा आहे पंडितजी की आम्ही कसा असतो की ठेला चालू झाला की पहिला पुरी जो आहे जो आम्ही भगवंताला देतो गाडी खाली टाकून. आता गाडी नाही आहे, गादी आहे, म्हणून पहिला हे गादी खाली टाकून दिला. कोरस जर नीट नाही ना दिलास तर ह्याच गादीवर फटके पडतील. गादीवर. हा ठीक आहे, चालू करा. करूया सुरुवात. तर रसिका हो, माझं एक पहिल्यांदा तुम्हाला माझं स्वरचित एक गाणं जे तुमच्या सगळ्यांचं आवडतं आहे ते मी आपल्यासमोर पेश करतो. माझी ओळ पूर्ण होऊ देत ना, त्यानंतर हे 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 नाही कसा धंद्याची ट्रिक सांगतो तुम्हाला. गुरुजी कसा असतो, आमच्याकडे पाणीपुरी खायला येतो, कस्टमरच्या तोंडात एक पुरी असतो तेव्हा आम्ही दुसरी कटोरीत मध्ये टाकून देतो. पहिला हे आला, दुसरा हे लगेच टाकून दिला आम्ही. म्हणजे कस्टमर तसा आपल्याला सांभाळायचा असतो सगळा. पण हा तुझा ठेला नाहीये, इथे माझी मैफिल आहे. हा पूर्ण होऊ देत माझ्या 2 ओळी, त्याच्यानंतर हे हे चालतो तसा पण चालतो आहे. तर मंडळी माफ करा, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय मध्येच आमची चर्चा सुरू झाली. तर कसं आहे की पंडितजींचं घराणं वेगळं आहे, माझं घराणं वेगळं आहे, आणि हा 2 घराण्यांमधला संघर्ष आहे. आणि हा संघर्ष होणं गरजेचं असतं, कारण सांगीतिक समृद्धी याच्यासाठी पोषक असते. आणि ते अजून पोषक बनवण्यासाठी आम्ही जो आहे त्यात धनिया टाकतो आहे, त्याच्यात पुदिना टाकतो आहे, आणि सोबत जो आहे आम्ही काला मीठ पण टाकतो आहे.
काला मीठ माने तुमच्या मराठीत जे पादरा मीठ बोलतो आहे तो. तू वेगळं सांगतोयस, मी वेगळं बोलतोय, मी सगळं सावरायचा तसं आहे. प्रयत्न चल, आता तुम्ही पंडितजीचं ऐकून घ्या, नंतर ठेल्यावर आल्यावर मी माझा सांगून टाकेल. आता तुमचं चालू. आपण हे गाणं आता बाजूला ठेवूयात. आपण दुसऱ्या गाण्याकडे जाऊया. दुसरं नाट्यपद मी तुमच्या समोर पेश करतो. तो आहे आपल्याला काय. हा? आणि जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. अरे मूर्खा, हे काय आहे? आपला ओळख दाखवू गप्प बस, काय बोलू नको. आता मेसेज आला आहे, म्युन्सिपाल्टीची गाडी आली, ठेला झाकून ठेवा. ठेला झाकून ठेवा तुम्ही. इथे काय बोलू. अरे आग लागली तुझ्या ठेल्याला. अरे हा तुझा ठेला नाही रे, माझी मैफिल आहे. हा, जेवढं सांगितलंय तेवढंच कर. ये गप्प पैसे ते. असा होता आम्हाला काय, तो मेसेज आला की आमचं सगळं झाकून टाकतो म्हणून आम्ही इकडे झाकून टाकला. तर मंडळी माफ करा, आपण हे पण गाणं बाजूला ठेवूयात. आपण पुढच्या गाण्याकडे जाऊया. पुढचं पद मी आपल्या समोर पेश करतो आहे. अरे तुम्ही जो मध्ये मला बोलायला गॅपच देत नाही, मी जागा शोधून आपला सोडतो आहे मध्ये. हे आता माझा पण कस्टमर आहे, माझ्यासाठी पण टाळ्या वाजवतात ते. असा कसा चालणार बाबा. हे बघ, हा तुझा आणि कसा आहे की मला जो माझ्या बाबूजींनी सांगितलं आहे, तुम्हाला जर जागा नाही मिळाली स्वतःची जागा बनवा आणि ठेला टाका. ही माझी मैफिल आहे, मुंबई नाहीये कुठेही ठेले टाकायला. कळलं ना? जेवढं सांगितलं. आणि मुळात ह्या गाण्यात हे 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 नाहीये. अरे मग तुम्ही मला फक्त पहिला तेच सांगितलेलं आहे, हे बोलायचं आहे, मी तेवढा बोलतो आहे. काही गायचं नाही. आता कोरस अजिबात गायचं नाही. मी एकटा सोलो गाणं गाणार आहे माझं. नको, जरा फास्ट गाबा, लोक बोर होत आहेत. स्लो नाही रे, सोलो एकट्याने गाणार. अरे तुमची भाषा म्हणजे ना बाबा, तुम्ही गाता पण सोलो, चालता पण सोलो, कांदा पण सोलो, तो मोरे पण गातो सोलो, झोका दे गो. शालू आहे ते शालू. सोलो नाही, शालू. नॉनसेन्स. आणि आता तू अजिबात गायचं नाही. म्हणजे माझं आता काम काहीच नाही, काही गायचं नाही. बघा पंडितजी, कसं आहे, आता माझा काही काम नाही तर माझ्या ठेल्याची तयारी चालू. काय वाटेल ते कर, पण मध्ये गायचं नाही. मी आता कोरच नाही द्यायचं. अजिबात नाही. चालतो आहे, मी माझी तयारी करतो, तुम्ही चालू करा तुमचा. तर रसिका हो, माफ करा, मी आता आपल्यासमोर हे पण गाणं बाजूला ठेवतो आणि एक नवीन तराणा आपल्यासमोर पेश करा ना. आता केवढा बोलताय ते चालू करा, ते बोर मारतो. दिर दिर ताना ना दीम ताना दीम तदीम, दिर दिर ताना ना दीम ताना दीम तदीम, ताना ना दीम ताना दीम. दिर दिर ताना ना दीम ताना दीम तदीम, दिर दिर ताना ना दीम ताना तदीम, दिर दिर ताना ना दीम ताना दीम तदीम, दिर दिर ताना. कांदा नको कापून, अरे बाबा डोळ्यात पाणी आलं. कांदा नको कापू. दिदी ताना नदीम ताना दीम तदी, दिदी ताना नदीम ताना दीम ताना ना ना. अरे पण मी काय कापू कांदा, हे 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 हे. तू काही गाऊ नकोस मध्ये आणि गप्पा तिकडे काय कसायला घेऊन जा. दिदी ताना नदीम ताना दीम तदी, दिदी ताना नदीम ताना. याले मोहन याला ला ला. ताना नदी ताना दीम तदी, दिर दिर ताना नदीम ताना. दिर दिर ताना नदी ताना दीम तदी, दिर दिर ताना नदीम ताना दीम तदी. ओम ताना ना ना ना, दिर दिर ताना ना ना ना, ओम ताना ना ना ना, दिर दिर ताना ना, दिर दिर ताना नदीम ताना दीम तदी, दिर दिर ताना नदी ताना दीम तदी. याले मोहनियाला ला ला ला, याले मोहनियाला ला ला. ताना दे रे ना, ताना दे रे ना, तान. ताना नदी ताना दीम तदी,
दिर तान धीम तान धीम तधीम दिर तान धीम तान धीम तधीम दिर तान धीम तान क्रांधा 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 कापला क्रांदा. ए अरे तू काय करून घेतलं माझ्याकडनं? वा 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 हे गाण्याचा हा ठेला आम्हाला खूप आवडला. शेवटचा तराणा तर क्या बात, सुपर्ब. प्रशांता, प्रसाद आणि पॅडी काय मजा आली यार. किती दिवसांनी मला काहीतरी बघायला मिळालं. मला असं वाटत होतं की हे कसे करत असतील. म्हणजे 30 दिवस रिहर्सल करून नाटक करणं जितकं सोपं आहे ना, त्याच्यापेक्षा हे 100 पटीने अवघड आहे. तुम्ही एवढा परफॉर्म करता इथे ह्याचंच मला फार कौतुक आहे. जे मी कल्पनेच्या पलीकडे आहे. मी तुमच्या समोर उभं पण राहू शकत नाही. तुम्ही जे काही करता त्याला मी आय कॅनॉट स्टँड. म्हणजे मी तुमच्यावर नाही उभं राहू शकत. पण मला खूप मजा आली आणि खूप दिवसांनी मी हसलो. वा थँक्यू. खूप छान. थँक्यू. थँक्यू सो मच दादा. मंडळी, हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे कोकणच्या पारसमणींकडे म्हणजे आपल्या प्रभाकर मोरेंकडे आली आहे जाब विचारायला. कशाचा तुम्हीच बघा. हे आमचे वॉचमन मोरे आहेत ना, ते स्वतःची जागा सोडून बाकी सगळीकडे हिंडत असतात. मोरे, ओ वॉचमन मोरे. ओ ओ ओ मोरे. ओ ओ ओ मॅडम, ओ मॅडम, ओ कशाला बोंबलता वाय? बोंबलताय कशाला म्हणजे? जागा सोडून तुम्ही कुठे जात, असं कुठे गेला होतात? ते मी डान्सची प्रॅक्टिस करीत होतो. काय समजली? आत्ता? हा, ते गणपती जवळ आलेले आहेत ना, त्यामुळे काय यावर्षी काय गावी जाता येणार नाही. मग कशाला करताय प्रॅक्टिस तुम्ही? अहो ऑनलाईन डान्स शिकतोय सध्या मी. काय आहे तो ऑनलाईन गणपतीचा आम्ही नाच करणार आहोत. अहो शक्ती तुऱ्याचा आमच्याकडे डान्स आहे आणि आम्ही पडलो तुरेवाले. काय समजलं ते? आणि आमच्याकडचा तो वाडीतला बालमती आहे ना, त्याने हिडो क्लिप पाठवलं नाही डान्सची, तर आम्ही आपापलं शिकतो. काय समजलं? मग असं तो नाच करत होतात आत्ता? हो हो हो. त्याशिवाय काय ते ऑनलाईन यायला नको असं. मोरे, हा नाच आहे तुमचा? तुम्हाला शिकायचं आहे? नाही नाही, तुम्हाला जर आवड असेल ना तर मी तात्यांकडे शब्द टाकतो. काय समजलं? तात्यांकडे शब्द टाकतो. काय तात्यांकडे शब्द टाकताय वगैरे सांगताय मला तुम्ही? इथे सोसायटीमध्ये चोरी झालेली आहे, तुम्ही नाचताय? अहो मी चोरी झाली म्हणून नाचत नाही आहे. ऑनलाईन गाणं. हो मॅडम, हो आपल्या सोसायटीमध्ये चोरी झालेली आहे. चोर चोर. अहो आपल्या सोसायटीत चोरी झालेली आहे. आता चोर चोर म्हणून ओरडू नका. झाली चोरी. आणि मलाच काय सांगताय चोरी झाली? मी सांगते तुम्हाला चोरी झाली सोसायटीत. लक्ष कुठे असतं तुमचं? आपल्या सोसायटीमधनं चपला चोरीला जात आहेत, कचऱ्याच्या बादल्या चोरीला जात आहेत. ते चव्हाण आहेत ना, ते एक पिशवी बाहेर ठेवून बाकीच्या पिशव्या आत घरात ठेवायला गेले. बाहेर येऊन बघतात तर ती पिशवी गेलेली. चोऱ्या होतात. तुमचं लक्ष कुठे असतं मोरे? ओय बघा मॅडम, वास्तविक ना मी कंप्लेंट करायला पाहिजे माझी तुमच्याकडं. का? अहो माझ्या चपलाची काठी चोरीला गेलेली आहे. म्हणजे तुमची काठी सुद्धा चोरीला गेली? हा मग. ओ मला जर अगोदर माहिती असतं ना ह्या सोसायटीत चोऱ्या होतात तर मी तर नोकरीच धरली नसते. काय समजलं? काय अर्थ आहे काय मला सांगा? मोरे, नोकरी धरली नसती म्हणजे? वॉचमन कशासाठी ठेवतात? चोरी होऊ नये म्हणून. म्हणून तुम्हाला इथे नोकरीला ठेवलंय ना? हो, पण माझ्या ज्या वस्तू चोरीला गेल्या आहेत याला जबाबदार कोण? मी जबाबदार असल्यासारखं काय बोलताय? चोर तो चोर, वर शिरजोर आता तुम्ही. तुम्ही आहे चोर तर चोर. तुम्ही जास्त बोलू नका. एकदा तुमचं लक्ष नाही आहे कुठे. चोरी होते, तुम्ही काय करत असता? ड्युटी. ड्युटी करता? 10 वाजता काल चोर चोरी करून निघून गेला, तेव्हा तुमचं काय चाललं होतं? काय चाललं होतं? काय? सगळं बघून आले मी. काय? सीसीटीव्ही नाही बघता येत तुम्हाला? नाही. माझ्या तोंडावर काय नाही म्हणताय तुम्ही? हा मग कशावर बोलू? मोरे, मी जाऊन चौकशी करून आलेली आहे. काय? सीसीटीव्हीची जी स्क्रीन असते ना, त्याच्यावर तुम्ही पॅन्ट वाळत टाकता. पॅन्ट नाही हो, चड्डी वालत घातलेली आहे. चड्डी पॅन्ट जे काही आहे ते, पण ती वाळत घालण्याची जागा आहे का? ओ काय करू, कुठं वालत घालू चड्डी? अरे 2-4 दिवस पाऊस पडतोय असा, चड्ड्या वाळणार कशा? हा, इकडे कुठं अशा वालत टाकल्या तर वसाड कुत्रा पळवून नेतात. त्या कुत्र्याला माझ्या चड्ड्या वाहणार आहेत काय? मला जर अगोदर माहिती असतं ना ह्या सोसायटीत कुत्रा चड्ड्या पळवून येतात तर मी नोकरीच धरली नसती. बरं काय माहितीये काय, पलवतात ते पलवतात, वसाड घालीत पण नाही.
फाडतात व फाडतात. वॉचमन मोरे, हा मगासपासून 3 मिनिटं झाली तुम्ही फक्त चड्डी ह्या विषयावरच बोलताय. आणि आपला विषय तुमची चड्डी हा नाहीये. सोसायटीमध्ये चोरी झाली ना, हा विषय चालू आहे ना आपला. वय काय सीसीटीव्ही नाही ना बघत तुम्ही? बरोबर आहे. कसे बघाल? मोबाईल कोण बघेल मग त्यावेळेला? नाही नाही, रोज कुठे मोबाईल बघतोय. हा? काय झालं, आमच्या चिपळूणच्या पोरांनी ना मोबाईलवर सिरियल बनवली नाही. तीच बघत असता सारखी. मग बघणारच ना, भूतावर सिरियल बनवली आहे त्यांनी, तर मी आपला बघित होतो. आणि भूतावर माझी लय PhD आहे का नाही. म्हणजे सिरियल बघताना मी आता गुंगून जातो. लय भूताचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, मुंज्या, शेंद्री जकीन जकी, त्या सगळं प्रकार जखनीचं आहेत का नाही. तर मी बघित होतो. काय बघित होतं माहिती आहे, ही सिरियल त्यांनी चांगली बनवली नाही का नाही. पण चांगली बनवली नाही ना, मग मी लगेच त्यांच्यावर कमेंट टाकली. व्हेन यू आय कम ऑन द स्टेज, आय बडी ऑन द स्टेज. येस. हे वाक्य तुम्ही लिहिलं? नाही नाही, ते 502 मध्ये सई तामनकर मॅडम आहेत ना, त्यांनी मला लिहून पाठवले. नंतर मी म्हटलं, बाबा तुम्हाला काय भूताच्या गोष्टी वगैरे हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. असं झालेलं मोरे, आहे. कशाला तुम्ही नसते उद्योग करता? तुमचं CCTV कडे लक्ष नसतं, कुठे लक्ष नसतं, मोबाईल बघत असता, नाही तर मग रात्री 12 नंतर झोपा काढता सोसायटीत. काय करणार हो, काय दिवसभर बाजूच्या सोसायटीत ड्युटी करतो, हा. रात्री हिथं ड्युटी करतो. काय आहे, जागरण होतो, झोप पुरत नाही, हा. पगार कमी मिळतो ना मला. 12,000 पगार देतो आम्ही तुम्हाला. जरा वाढवा ना थोडासा तरी. काम करायचं बघा आधी. आणि त्या सोसायटीचं काय सांगता मला? त्या सोसायटीत माझी मैत्रीण राहते, विशाखा. ती मला सांगत होती तुम्ही त्यांच्या सोसायटीत सुद्धा झोपाच काढता. आणि का झोपताय असं विचारलं तर सांगता, बाजूच्या सोसायटीमध्ये नाईट ड्युटी करतो ना, म्हणून मी झोपतो. म्हणजे त्या सोसायटीमध्ये पण झोपता, आमच्या सोसायटीमध्ये पण झोपता. दोन्ही सोसायटीचे मिळून 24,000 फुकट पगार खाताय तुम्ही. मी काय म्हणतो, सुहास ताई. ताई? मग सुहास, मोरे. मग सुहू, मोरे. मग काय सुहास ताई म्हणतो तर ऐकून घ्या ना. कसं आहे माहितीये का, किती झालं ना तरी तुम्ही माझ्या जवळचे आहात. एक मिनिट. मी तुमच्या जवळची कधी झाले? तुम्ही मनावर घेतलं तर होऊ शकता. मी मनावर घेतलं ना, ती अशी सापकन देऊ पण शकते तुम्हाला. ऐका ना, काय आहे, माझी व्यथा आहे ना, एक बाईच ऐकू शकते. मग मला कशाला सांगताय? तुम्ही बाई आहात ना. म्हणजे मोरे, तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला का सांगताय? नाही नाही, बरोबर ऐकून घ्या हो. काय? मला ना 2 बायका आहेत. मग मी काय करू? अहो तुम्ही काय करू नका, ऐकून फक्त घ्या तरी खूप आहे बोला, माझ्यासाठी. ते काय असते, एक गावाकडे असते, एक मुंबईत असते. हां. ती गावाकडची ना आदनं मधनं मुंबईत येते आणि ह्या अशा दोघी भांडत असतात. व 2-4 तास घरात जावं ना तर नुसत्या भांडत असतात. काय समजली हो? मग तुमचा प्रॉब्लेम आहे ना, कशाला 2-2 लग्न केलीत? आणि विषय तुमच्या बायकांचा नाहीये, विषय चोरी हा आहे. होय होय. तुमच्या डोळ्यात देखत चोरी होते तरी तुम्हाला कळत नाही. मी CCTV फुटेज बघून आले मोरे. काय सांगता? काय सांगता नाही, ऐका. 10 वाजता तो चोर तुमच्या समोरनं सगळ्या वस्तू घेऊन गेला. जाताना तुमच्याशी बोलला तरी तुम्हाला कळलं नाही हा माणूस चोर आहे, चोरी करून निघून चाललाय म्हणून. काय शक्यच नाही, असं कसं होय? अच्छा, केचवल काय, मी घेऊन आले फुटेज. थांबा जरा. हा, फुटेज घेऊन आलो. हे बघा आहे ना. अहो मॅडम, हा चोर नाही आहे. चोर नाही आहे, हा बांग्या भूत आहे. मोरे, उगाच काहीतरी फालतूपणा सांगू नका मला. हे भूत नाहीये. अहो, ऐका माझं, खरंच बांग्या भूत आहे. काय ऐका? अहो काय आहे, साधी जी भूत असतात ना ती माणसांना झपाटत नाही. आणि हा बांग्या भूत आहे ना, बांग्या भूत हा लय डेंजर असता. म्हणजे कोणाला जर प्रसन्न झाला ना तर त्याला तर वस्तू आणून देता. तुम्हाला अहो कसं सांगू, देवा शपथ. तुम्हाला सांगतो, बाजूला जी बिल्डिंग आहे ना तिथं कुणीतरी याला वश करून घेतला नाही. नाही हो मोरे. अहो काय ना, ऐका माझा, तुम्हाला कळत कसं नाही. आणि तर वांग्या भूत ना आपल्या सोसायटीमध्ये पाठवलेला आहे सगळ्या वस्तू चोरण्यासाठी. मोरे, हे भूत नाहीये, हा माणूस आहे, चोर आहे हा. कळत का? ऐकून घ्या. अहो जेव्हा जिनं चढतो ना भूत जिनं, तेव्हा मी बघितलं त्याच्या पायावरनं मी त्याला वलकली नाही. मी आवाज आला, हे त्यांना असं मांग बोलून माझ्याकडे बघितला. म्हटलं काय रे, तू बांग्या भूत आहेस ना? तो वटातल्या वटात हसला माहितीये. आणि मनातल्या मनात म्हटला तो की हा साधा सुद्धा वाचमन नाही आहे, याच्या नादाला लागायला नको. हा म्हटलं, हे बाबा हे बघ, अबा मी काय तुझ्या मार्गात येणार नाही, तू तुझ्या मार्गाने जा, आपण नंतर बघू सगळं काय आहे. मला माहितीये. मोरे, तुम्ही त्या चोराला सांगितलं आपण नंतर बघू आणि मला सांगताय तुम्ही म्हणजे चोराला जाऊ दिलाय तुम्ही. अहो, चोर नाही, किती वेळा तुम्हाला सांगू. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं अगदी केलेलं आहे. काय केलंय? भक्ताकडे गेलो होतो.
त्या भक्तांना सांगितलं ना उलट्या पिसाचा कोंबडा हळद कुंकू बिबवा सगळं घ्या मंत्रतंत्र करा तो बरोबर जायला आपापल्या घरी हो काही मंत्रतंत्र असं नसतं भूत नसतो अहो, मोरे असतं. तुम्हाला काय माहिती मी सगळं करून आलेलो आहे काळजी करू नका म्हणून तर मी गेलो होतो का नाही का लिंबू पण आणले त्यासाठी हा? आता एक काम करतो हा मी गारणं घालतो तुम्ही हात जोडा काय नडेल तवा इंगे भूत बघूया ना आपण हा हात जोडा हा तर बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं खरंय बाय माझ्या आईशी तर बाय माझ्या आईशी हा तर काय बायंग्या भूत बाजूच्या सोसायटीवरनं आलेला आहे तर त्या सोसायटीमध्ये येऊन आमच्याकडच्या सगळ्या वस्तू चोरून घेतोय तर बाय माझ्या आईशी अबाग मांग पुढं करू नको वाडाची साल पिंपला लाव पिंपलाची साड वाळा लाव चाल हा काय त्याचा देणं असेल तर मी भागवतो पण ज्यानं आणलं त्याच्याकडे जाऊन दे परत बाय माझ्या आईशी सत्याची पाठी चाल बस साडे तुझी तारीख नव्हती तरी पण का आलाय म्हणजे माझी तारीख नसेल तर निंबू काढशील का तू हा? दलिंदर मला कालच फोन आला होता तुला उचलायचंय म्हणून हा. अरे वसाड्या जरा अगोदर येत ना स्किट उचलायला अरे मी जवळ येस ना आणि तुला उचलस तेव्हा स्किट उचललं जास रे पण जाऊ दे ना जरा लिंबावर बघ त्याच्यावर बाय ना. ए, खरं ऐका तुझ्या? ना ऐका ना हा? काय म्हणते इथे सोड जगभरात कुठे बी निंबू काढला ना तू हा, हा. तर तुला निंबासारखा पिडून टाकेन आणि त्याचा ज्यूस करून टाकेन मी दलिंदर आता ये. ऐका, 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 वा वा ॲज युजल शेवटचा ट्विस्ट कमाल होता मजा आली प्रसादा मध्ये काय म्हणालास तू तिला सुहू वा मोरे तू जेव्हा जेव्हा येतोस तू काय ते ब्लडी ओन ते तुमचं चालू द्या काय असेल. पण तुमच्या कोकण भागातलं तू ते सांस्कृतिक दर्शन जे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गाण्यातनं घडवतोस ना त्यांनी फार मजा येते त्यांनी एक वेगळी चव येते त्या स्किटला फार मजा येते सुहास नेहमीप्रमाणे उत्तम मजा आली खूप मजा आली. तर मंडळी दिग्गज गायक अभिनेते प्रशांत दामले सर आज आपल्या हास्यजत्रेत आले होते. महाराष्ट्रातलं असं हे एकमेव व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राला लाभलेलं भारतातलं एकमेव व्यक्तिमत्व खरं तर की ज्यांच्या अभिनय आणि गायन क्षेत्रातील कार्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला देखील घ्यावी लागली आहे.